अँड गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला वळूया आजच्या न्यूजकडे. फर्स्ट न्यूज बघूया काय आहे. ओके, फर्स्ट न्यूज आहे की इंडियाने ऍड केलेले आहे 4 नवीन रामासर साइट्स. ओके, तर बघूया कोणते कोणते रामासर साइट्स आता 4 नवीन जे आहे ते ऍड करण्यात आलेले आहे लिस्ट मध्ये रामासरच्या. तर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजने अनाऊन्स केलेले आहे ऍडिशन ऑफ 4 रामासर साइट्स. ते आहेत, त्यातलं फर्स्ट आहे सकरकोटाई बर्ड सँच्युरी जे की तमिळनाडूमध्ये आहे. नेक्स्ट थेरथांगल बर्ड सँच्युरी, ते पण तमिळनाडू मधलेच आहे. केचिओपलरी वेटलँड जे की सिक्कीम मध्ये आहे आणि उदवा लेक जे की झारखंड मध्ये आहे. तर हे जे 4 नवीन रामासर साइट्स आहे या रामासर साइटच्या लिस्ट मध्ये ऍड करण्यात आलेले आहे इंडियाकडून. नेक्स्ट, इंडियाचे आता टोटल 89 रामासर साइट्स आहे. टोटल 89 रामासर साइट्स इंडियाकडनं आहे त्या लिस्ट मध्ये आणि एशियामधनं हायेस्ट आहे. ओके, एशियामधनं हायेस्ट रामासर साइट्स जे आहे ते इंडियाचे आहे. टोटल 89 रामासर साइट्स आणि ग्लोबली थर्ड हायेस्ट आहे. फर्स्ट आहे यूके विथ 176 रामासर साइट्स आणि सेकंड वर आहे मेक्सिको विथ 144 रामासर साइट्स आणि ग्लोबली थर्ड नंबरवर आहे इंडिया विथ 89 रामासर साइट्स. ओके, सो तमिळनाडू एकमेव तमिळनाडूमध्ये 20 रामासर साइट्स आहे इंडियाकडनं, जे की हायेस्ट नंबर ऑफ रामासर साइट्स आहे इंडियामधले. फॉलोड बाय यूपी मधले 10 साइट्स आहे, 10 रामासर साइट्स. सिक्कीम आणि झारखंडने जॉईन केलेला आहे फर्स्ट टाइम त्या लिस्ट मध्ये. ओके, सो रामासर साइट्स आणि कन्झर्वेशन बद्दल बघून घेऊया. तर रामासर साइट्स हे काय आहे, वेटलँड्स ऑफ इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स जे लिस्ट मध्ये येते अंडर रामासर कन्व्हेन्शन 1971 पासून. ओके, फर्स्ट रामासर साइट जी आहे इंडियामधली जी ऍड करण्यात आलेली होती लिस्ट मध्ये 1981 मध्ये करण्यात आलेले होते ते आहे चिलिका लेक ओडिसा मधलं आणि केवलादेव नॅशनल पार्क राजस्थान मधलं. तर हे फर्स्ट रामासर साइट्स आहे जे की 1981 मध्ये रामासर साइटच्या लिस्ट मध्ये ऍड करण्यात आलेले होते इंडियाचे. लार्जेस्ट रामासर साइट कोणते आहे इंडियामधलं, तर ते आहे सुंदरबन वेस्ट बेंगॉल मधलं आणि टोटल एरिया काय आहे त्या सुंदरबनचा तो आहे 4230 स्क्वेअर किलोमीटरचा. ओके, हे लार्जेस्ट रामासर साइट आहे इंडियामधली. टोटल आता रामासर साइट्स जे झालेले आहे इंडियामधल्या ते 89 झालेले आहे. एशियामधनं हायेस्ट आहे आणि ग्लोबली थर्ड पोझिशनवर आहे इंडिया रामासर साइट्स करता आणि ॲडिशनली आता 4 नवीन रामासर साइट्स या ऍड करण्यात आलेल्या आहे. ओके, नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे ग्रँड मास्टर आर प्रगनंदन यांनी विन केलेला आहे, जिंकलेला आहे टाटा स्टील मास्टर्स 2025. तर बघूया सविस्तरपणे. ग्रँड मास्टर आर प्रगनंदा यांनी डिफीट केलेला आहे वर्ल्ड चॅम्पियन डोमाराजू गुकेश याला टाय ब्रेकर मध्ये. ओके, आणि विन केलेला आहे टाटा स्टील मास्टर्स 2025. तर 13th आणि फायनल राऊंड नंतर दोन्ही पण प्लेयरचा टाय झालेला होता आणि 8.5 पॉइंटवर टाय झालेला होता. नंतर टाय ब्रेकर घेण्यात आलेला आहे. तर टाय ब्रेकर मध्ये जे प्रगनंदन आहे त्यांनी विन केलेला आहे. तर टाटा स्टील चेस टुर्नामेंट 2025 हे 87th एडिशन आहे ऑफ अॅन्युअल चेस टुर्नामेंट जे की हेल्ड झालेला आहे इन विजिक झी इथे. ओके, सो की फॅक्ट्स बघूया. की फॅक्ट्स काय आहे, हा प्रगनंदनाचा फर्स्ट टाटा स्टील मास्टर्स टायटल आहे जो की त्यांनी मिळवलेला आहे आता डिफीट करत गुकेश डोमाराजू गुकेश यांना. गुकेश फिनिश्ड केलेला होता टाय फॉर फर्स्ट बट लॉस्ट इन टाय ब्रेकर फॉर द सेकंड कन्झिक्युटिव्ह इयर. ओके, तर दोनदा असं झालेलं आहे की गुकेश जे आहे ते टाय मध्ये आलेले आहे, टाय झालेला आहे त्यांच्या मॅच मध्ये. पण हा आता कॉन्झिक्युटिव्ह सेकंड इयर आहे ज्याच्यामध्ये त्यांनी लॉस्ट केलेला आहे. फर्स्ट पण केलेलं होतं आणि सेकंड पण त्यांनी टाय झाल्यानंतर लॉस्ट केलेलं आहे. 2024 मध्ये पण त्यांनी लॉस्ट केलेलं होतं. तर ते केलेलं होतं वी यिंग यांच्याकडनं जे की चायनाचे होते. ओके, सो ग्रँड मास्टर आर प्रगनंदा यांनी विन केलेलं आहे टाटा स्टील मास्टर्सचं टायटल. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे
आसी चोक्सी हिने रेकॉर्ड सेट केलेला आहे, नॅशनल रेकॉर्ड सेट केलेला आहे इन 50 मीटर रायफल 3 पोझिशन ॲट नॅशनल गेम्स मध्ये. तर नॅशनल गेम्स कुठे होत आहे, कितवा एडिशन आहे बघूया आपण. आसी चोक्सी ज्या की मध्य प्रदेशच्या आहे, त्यांनी रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे इन वुमेन्स 50 मीटर रायफल 3 पोझिशन मध्ये, जो की 38 नॅशनल गेम्स जो की देहरादून मध्ये होत आहे, उत्तराखंड मध्ये. तिथे त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेला आहे. तिने स्कोर केलेले आहे 598 पॉइंट्स आणि प्रिव्हियस रेकॉर्ड जो होता तो सरपास केलेला आहे. तिने प्रिव्हियस रेकॉर्ड जो होता तो 594 होता, जो की सेट केलेला होता सिफत कौर समरा हिने 2023 मध्ये. तर तो तिने ब्रेक केलेला आहे आणि त्यांची यावर्षी जे पॉइंट आहे, जे स्कोर आहे ते आहे 598 पॉइंट्स. ओके. चोक्सी अर्लियर तिने विन केलेले आहे 2 सिल्वर मेडल्स ॲट हेक्झॉ एशियन गेम्स 2023 मध्ये, जे की होते 50 मीटर रायफल 3 पोझिशनवर आणि 10 मीटर एअर रायफल टीम इव्हेंट मध्ये. ओके. सो 2 सिल्वर मेडल सुद्धा त्यांनी प्रिव्हियसली जिंकलेले आहे. मेडल्सचे बघूया टेबल स्टँडिंग काय आहे. तर टेबल स्टँडिंग आहे नॅशनल गेम्स 2025 मध्ये फर्स्ट प्लेसवर आहे सर्व्हिसेस, सेकंड प्लेसवर आहे कर्नाटका आणि थर्ड प्लेसवर आहे महाराष्ट्र. की फॅक्ट्स बघूया आता नॅशनल गेम्स ऑफ इंडियाचे. तर नॅशनल गेम ऑफ इंडिया जे आहे त्याला ओळखल्या जाते ऑलिम्पिक्स ऑफ इंडिया म्हणून पण. एस्टॅब्लिश झालेला आहे 1924 मध्ये. ऑर्गनाईज कोण करतं, तर इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन हे ऑर्गनाईज करतं हे नॅशनल गेम्स. फ्रिक्वेन्सी काय आहे, तर एव्हरी इयर हेल्ड एव्हरी 2 to 4 इयर्स, 2 ते 4 वर्षाच्या दरम्यान हे हेल्ड करण्यात येते. ओके. फर्स्ट एडिशन जो झालेला होता तो झाला होता 1984 मध्ये न्यू दिल्ली इथे. आणि रेकॉर्ड बघितला गेला तर मोस्ट सक्सेसफुल स्टेट जे आहे इन टर्म्स ऑफ ओव्हरऑल मेडल्स मध्ये, तर ते आहे पंजाब. ओके. फॉलोड बाय सर्व्हिसेस अँड महाराष्ट्र. सो आसी चोक्सी हिने रेकॉर्ड सेट केलेला आहे, जो प्रिव्हियस रेकॉर्ड बनवलेला होता 594 चा सेट केलेला होता सिफत कौर समरा हिने 2023 मध्ये, तो तिने ब्रेक केलेला आहे इन वुमेन्स 50 मीटर रायफल 3 पोझिशन मध्ये आणि तिने गोल्ड मिळवलेला आहे आणि तिचे पॉइंट्स होते 598 पॉइंट्स. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके. नेक्स्ट आता इंडिया आणि मालदीवची जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज जी आहे ती स्टार्ट झालेली आहे. ते जॉईंट मिलिटरी एक्सरसाइजचं नाव काय आहे, तर त्याचं नाव आहे एक्युविरिन. ओके. तर कुठे झालेली आहे बघूया आपण. तर 13th एडिशन ऑफ एक्सरसाइज एक्युविरिन, तर ही जी एडिशन आहे या वर्षाची ही 13th एडिशन आहे. ओके. जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज एक्युविरिन ही कोणाकोणामध्ये असते, तर इंडियन आर्मी आणि मालदीवन नॅशनल डिफेन्स फोर्स यांच्यामध्ये ही हेल्ड होते एक्युविरिन जी जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे. ओके. ही स्टार्ट झालेली आहे मालदीव्स मध्ये. तर ही बायलॅटरल अॅन्युअल एक्सरसाइज आहे जी की अल्टरनेटिव्हली कंडक्ट करण्यात येते इंडिया आणि मालदीवमध्ये. तर स्ट्रेंथन करण्यासाठी मिलिटरी कॉपरेशन बिटवीन दोन्ही नेशन्स मधले. आणि प्रिव्हियस एडिशन जो होता तो कुठे झालेला होता, तो जून 2023 मध्ये चौबटिया उत्तराखंड इथे प्रिव्हियस जी एक्सरसाइज होती ती हेल्ड करण्यात आलेली होती. ओके. आणि आता जी होत आहे या वर्षीची 13th एडिशन ती होत आहे मालदीव्स मध्ये. एक्सरसाइज बद्दल बघितलं तर जो वर्ड आहे एक्युविरिन त्याचं मीनिंग आहे फ्रेंड्स. ओके. आणि फ्रेंड्स हे जे मीनिंग आहे ते कोणत्या लँग्वेज मध्ये आहे, जे मालदीवची दिवेही लँग्वेज आहे त्याच्यामध्ये एक्युविरिन म्हणजे फ्रेंड्स असं होते. तर एक्सरसाइज ही इनिशिएट करण्यात आलेली म्हणजे फर्स्ट टाइम जी स्टार्ट झालेली ही एक्सरसाइज बिटवीन इंडिया आणि मालदीव्स मध्ये ती झालेली होती 2009 मध्ये, एनहान्स करण्याकरता बायलॅटरल मिलिटरी रिलेशनशिप्स इंडिया आणि मालदीव्स मध्ये. फोकस कशावर आहे या एक्सरसाइजचा, तर काउंटर इन्सर्जन्सी ऑपरेशन, ह्युमॅनिटेरियन असिस्टंट आणि डिझास्टर रिलीफ कोऑर्डिनेशन, तर यावर मेन फोकस आहे एक्सरसाइजचा एक्युविरिनचा. ओके. प्लॅटॉन लेवल कॉन्टिजंट्स जे आहे फ्रॉम दोन्ही कंट्रीज मधले ते पार्टिसिपेट करणार आहे या एक्सरसाइज मध्ये. सो इंडिया आणि मालदीवची जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे जिचं नाव आहे एक्युविरिन, ती स्टार्ट झालेली आहे आणि ती मालदीव्स मध्ये हेल्ड होत आहे. आणि अल्टरनेटिव्हली इंडिया आणि मालदीव्स मध्ये ही एक्सरसाइज जी आहे ही कंडक्ट करण्यात येते. ओके. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट न्यूज आहे 38 नॅशनल गेम्सची. तर आता ऑलरेडी आपण एक न्यूज बघितलेली आहे नॅशनल गेम्सची, आणखी एक न्यूज आहे तर शूटिंग बद्दल आहे ही. ओके. सो शूटिंग मध्ये शिफत कौर समरा हिने विन केलेला आहे गोल्ड.
तर जे चालू असलेलं 38 नॅशनल गेम्स आहे उत्तराखंडमध्ये जे चालू आहे देहरादूनमध्ये, तर तिथे पंजाबची सिफत कौर समरा हिने सिक्युअर केलेला आहे गोल्ड मेडल इन वुमेन्स 50 मीटर रायफल 3 पोझिशन इव्हेंटमध्ये. आणि तिचा स्कोअर किती आहे तर 461.2 पॉइंट्स हा तिचा स्कोअर आहे. विथ दिस पॉइंट तिने गोल्ड मेडल हे सिक्युअर केलेलं आहे. वेट लिफ्टिंगचा न्यू नॅशनल रेकॉर्ड जो सेट झालेला आहे तो बघूया. तर वेट लिफ्टिंगच्या फायनल डे मध्ये असं बघण्यात आलेलं आहे की पंजाबची जी महक समरा आहे तिने गोल्ड विन केलेला आहे इन वुमेन्स 87+ kg कॅटेगरीमध्ये आणि सेट केलेला आहे 3 नवीन नॅशनल रेकॉर्ड्स विथ टोटल लिफ्ट जे होता तो होता 247 kg. हे तर झालं आता वुमेन्स कॅटेगरीमध्ये. मेन्स कॅटेगरीमध्ये लवप्रीत सिंग जे की आहे फ्रॉम आर्मी यांनी पण वोन केलेला आहे गोल्ड मेडल विथ टोटल लिफ्ट 367 kg, वाईल उत्तराखंडचे जे विवेक पांडे आहे त्यांनी ब्रॉन्झ मेडल सिक्युअर केलेलं आहे. सो शूटिंग मध्ये मेन्स 10 मीटर पिस्टल इव्हेंट मध्ये कर्नाटकचे जॉनथन अँथनी यांनी विन केलेला आहे गोल्ड, वाईल आर्मीचे रविंद्र सिंग यांनी सिल्वर मेडल विन केलेला आहे आणि गुरप्रीत सिंग यांनी सिक्युअर केलेला आहे ब्रॉन्झ मेडल. ओके, सो 38 नॅशनल गेम्स मध्ये बरेचसे गेम्स झालेले आहे. त्यामध्ये शूटिंग मध्ये जे 50 मीटर रायफल 3 पोझिशन इव्हेंट आहे त्यामध्ये सिफत कौर सिमरा यांनी विन केलेला आहे गोल्ड मेडल विथ अ स्कोअर 461.2 पॉइंट्स मिळून. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट इंडियन अमेरिकन वोकलिस्ट म्हणजे होते गायिका. ओके, इंडियन अमेरिकन वोकलिस्ट चंद्रिका टंडन यांनी विन केलेला आहे ग्रॅमी अवॉर्ड. तर चंद्रिका टंडनचे अचीवमेंट बघूया. इंडियन अमेरिकन वोकलिस्ट आणि आंत्रप्रिनर चंद्रिका टंडन यांनी विन केलेला आहे ग्रॅमी अवॉर्ड. त्यांचं जे अल्बम आहे त्रिवेणी याकरता फॉर बेस्ट न्यू एज ॲम्बियंट और चॅन्ट अल्बम कॅटेगरीमध्ये. आणि हा जो ग्रॅमी आहे त्यांना मिळालेला आहे 67th ॲन्युअल ग्रॅमी अवॉर्डमध्ये. ओके, बेस्ट न्यू एज ॲम्बियंट और चॅन्ट अल्बम कॅटेगरीमध्ये त्यांना त्यांचे अल्बम जे आहे त्रिवेणी याकरता चंद्रिका टंडन यांना ग्रॅमी मिळालेला आहे, ग्रॅमी त्यांनी जिंकलेला आहे. अवॉर्ड सेरेमनी आणि रेकग्निशन जे आहे ग्रॅमी अवॉर्ड सेरेमनी हे कुठे झालेलं आहे crypto.com एरिना लॉस एंजल्समध्ये झालेला आहे सेलिब्रेटिंग म्युझिक अँड रेझिलियन्स. अदर काही मेजर ग्रॅमी विन्स आहे त्यांच्याबद्दल पण बघून घेऊया. सो बियॉन्सी हिने लीड केलेलं आहे नॉमिनेशन मध्ये विथ 11 नॉमिनेशन्स होते त्यांचे आणि त्यांनी विन केलेला आहे बेस्ट कंट्री अल्बम फॉर काउबॉय कार्टर याच्याकरता. ओके, नेक्स्ट सबरीना कार्पेंटर यांनी जिंकलेला आहे फर्स्ट ग्रॅमी त्यांच्या अल्बम करता फॉर शॉर्ट अँड स्वीट याच्याकरता. केंड्रिक लामार यांनी मल्टिपल अवॉर्ड्स जिंकलेले आहे फॉर हिज डिस्क ट्रॅक नॉट लाईक अस करता. तर नॉट लाईक अस हे जे डिस्क ट्रॅक आहे त्यांच्याकरता त्यांनी मल्टिपल अवॉर्ड्स जिंकलेले आहे. नेक्स्ट बीटल्स यांनी जिंकलेला आहे द बीटल्स यांनी जिंकलेला आहे बेस्ट रॉक परफॉर्मन्स फॉर देअर AI असिस्टेड ट्रॅक करता जे की आहे नाउ अँड देन. आणि दोयची यांनी हिस्ट्री क्रिएट केलेली आहे जिंकून 3rd वुमेन टू विन बेस्ट रॅप अल्बम. ओके, तर 3rd वुमेन आहे ज्यांनी की बेस्ट रॅप अल्बम जिंकलेला आहे आणि हिस्ट्री क्रिएट केलेली आहे, त्यांचं नाव आहे दोयची. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट भारत पेचे CMO पार्थ जोशी यांनी रिझाईन केलेला आहे आणि ते कशा करता रिझाईन केलेला आहे त्यांनी लॉन्च करण्याकरता नवीन वेंचर. तर बघूया. पार्थ जोशी जे की चीफ मॅनेजिंग ऑफिसर होते भारत पेचे त्यांनी रिझाईन केलेला आहे कशा करता परस्यू करण्याकरता एंटरप्रेन्युअर ॲम्बिशन इन कन्झ्युमर ब्रँड सेक्टर्स मध्ये. ओके, तर जोशी यांनी भारत पे जॉईन केलेलं होतं जून 2021 मध्ये आणि त्यांनी की रोल सुद्धा प्ले केलेले आहे भारत पे मध्ये कंपनीमध्ये. सक्सेसफुल वेंचर्स लाईक पोस्ट पे अँड 12% क्लब यामध्ये पण त्यांनी की रोल प्ले केलेले आहे. प्रोफेशनल बॅकग्राऊंड बघून घेऊया त्यांची आणि अचीवमेंट्स बघून घेऊया. सो भारत पेच्या अगोदर जोशी यांनी सर्व केलेला आहे ॲज अ हेड ऑफ मार्केटिंग ॲट रॅकेट इथे फॉर ओव्हर 5 इयर्स करता. त्यांनी वर्क केलं आहे कंपनीज मध्ये जसं की GSK आणि लॉरियल मध्ये सुद्धा.
20 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे त्यांना. जोशी यांनी मॅनेज केलेला आहे ग्लोबल पोर्टफोलिओज इन्क्लुडिंग डेटॉल आणि हॉर्लिक्स. नेक्स्ट भारत पे बद्दल बघूया. जो भारत पे हे फाउंड झालेला आहे 2018 मध्ये. फाउंडर्स आहेत अश्नीर ग्रोवर आणि शाश्वत नकरानी. हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली इथे. सर्व्हिसेस काय काय देतं आता भारत पे, तर भारत पे ऑफर करते पेमेंट सोल्युशन्स फॉर मर्चंट्स करता, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे QR कोड फॉर UPI पेमेंट्स करता, लेंडिंग आणि फायनान्शियल प्रोडक्ट्स करता. ओके. सो भारत पेचे CMO जे आहे पार्थ जोशी यांनी रिझाईन केलेला आहे. कशा करता? लॉन्च करण्याकरता न्यू व्हेंचर. ओके, क्वेश्चन्स बघून घेऊया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी न्यू रामासार साइट्स हॅव बीन ॲडेड इन इंडिया टेकिंग द टोटल टू 89. तर किती रामासार साइट्स त्या लिस्टमध्ये ऍड करण्यात आलेले आहे, ज्या करून इंडियाचे आता किती टोटल 89 रामासार साइट्स त्या लिस्टमध्ये ऍड झालेले आहे. तर आता 4 रामासार साइट्स हे ऍड करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, हु वोन द टाटा स्टील मास्टर्स 2025 चेस टूर्नामेंट. तर कोणी जिंकलेला आहे? R प्रगनंदानी. नेक्स्ट बघूया. So who broke the national record in women's 50 meter rifle 3 position at the 38 national games. तर 38 नॅशनल गेम्स मध्ये वुमेन्स 50 मीटर रायफल 3 पोझिशन मध्ये कोणी रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे, तर त्यांचं नाव आहे आशी चोक्सी. नेक्स्ट, व्हॉट इज द नेम ऑफ जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज बिटवीन इंडिया आणि मालदीव्स. तर इंडिया आणि मालदीव्स मधली जी जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे तिचं नाव काय, तर तिचं नाव आहे एक्विरेनी. Where are the 38 national games being held. तर कुठे 38 नॅशनल गेम्स चालू आहे सध्या, तर ते चालू आहे देहरादून उत्तराखंड मध्ये. Who won the Grammy Award for album त्रिवेणी in Best New Age Ambient or Chant Album category. तर बेस्ट न्यू एज एम्बियंट और चार्ट अल्बम कॅटेगरी मध्ये अल्बम त्रिवेणी करता कोणाला ग्रॅमी अवॉर्ड जे आहे ते जिंकलेलं आहे, तर त्यांचं नाव आहे चंद्रिका टंडन. नेक्स्ट, हु हॅज रिझाइन्ड ॲज चीफ मार्केटिंग ऑफिसर ऑफ भारत पे परस्यू करण्याकरता एंटरप्रेन्युअर व्हेंचर इन कन्झ्युमर ब्रँड स्पेस मध्ये. तर कोणी रेझिग्नेशन दिलेलं आहे भारत पे मधनं ॲज अ चीफ मार्केटिंग ऑफिसर म्हणून, तर त्यांचं नाव आहे पार्थ जोशी. ओके. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि दररोज डेली वोकॅब्युलरीचे सेशन्स असतात सकाळी 8 वाजता, ते सुद्धा तुम्ही अटेंड करत चला, त्यामुळे तुमची वोकॅब्युलरी आणखी स्ट्रॉंग होईल. सो थँक्यू.